पुण्यामध्ये एका ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने वॉर्ड क्रमांक 30 मध्ये घड्याळ विरुद्ध तुतारीचे उमेदवार असतील। राष्ट्रवादीकडून निवेदिता जोशी तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याकडून मनीषा शितोळे हे रिंगणामध्ये आहेत। एकाच प्रभागात दोन्ही पक्षाची मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल। बिनविरोध निवडणुकीवर चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर पलटवार करण्यात आलेला आहे। कोरोना काळात उद्धव ठाकरेंनीच बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केले होते। उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून चित्रा वाघ यांचा हल्ला बोल। बिनविरोध निवडणुका आधी ईव्हीएमच्या नावाने बोंब मारली, आता बिनविरोध निवडणुकीच्या बाजूने बोंब मारतात। बरं, बिनविरोध फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचेच झालेले नाहीयेत, इतरही पक्षांचे झाले। ते का इस्लामिक पार्टीचं पण झाले, त्याचं नाव का घेत नाही, त्याचा उल्लेख का करत नाही? आणि जे या बिनविरोध निवडणुका होत आहेत या घटनाबाह्य नाही, घटनात्मक आहे, संविधानात्मक आहे, तशी तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे। आणि मला आता यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे, जर बिनविरोध निवडणूक तुम्हाला इतकीच जिव्हारी लागते तर मग उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? कारण त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये विनंती केली होती की आता बिनविरोध ही निवडणूक होऊ द्या, त्याच्यामुळे ते जे काही विधान परिषदेचे सदस्य आहेत ते बिनविरोध होऊन आलेले आहेत। मग जर ते चुकीचं असेल तर मग यांनाही काढायला हवं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।